नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त ना? मजेतच असायला हवं. तर आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही चाललो आहोत कुठेतरी बाहेर. आज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही एका ठिकाणी बाहेर चाललेलो आहोत. तयारी वगैरे तर सगळी झालेलीच आहे. आवरून सावरून आमचे हे इथे बसलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. आणि हे आहेत आमचे छोटे सरकार. कुठं जायचं म्हटलं की यांना आमच्यापेक्षा जास्त काही झालेली असते, पण त्रास तर खूप जास्त द्यायचा असतो. चला, आधी कुठे जायचं आपल्याला? भूर जायचं, फिरायला जायचं. चला 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 चला. आणि सो फायनली आम्ही घरातून बाहेर निघालेलो आहोत. आधीचा कल्ला सुरू आहे उचलून घेण्यासाठी. आधी हाय कर, आधी हाय कर. तर कुठे जायचं म्हटलं ना, एवढा घाई गडबड घाई गोंधळ असते की काही ना काही विसरूनच जातो. मी आता खाली गेले, त्यांचं हेल्मेट विसरून राहिलं. हेल्मेट नाही आलं, वरती आले, परत घराची चावी खालीच विसरून राहिली. तुमचं पण असंच होतं का? इकडं ही चावी द्या ठेवून तुमच्याकडे. आणि अशी काहीतरी रिॲक्शन असती आधीची गाडीवर बसल्यानंतर. चला लवकर. तो पहा काय करतोय, ऐकलं का? लोकेशन लावलेलं नव्हतं का तुम्ही मागाशी? मी सांगितलं तर होतं लोकेशन लावून ठेवा म्हणून. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आधी येता येताच गाडीवर झोपून गेला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मंदिराबाहेरचा परिसर. आणि मंदिर एकदम मोठं प्रशस्त आहे. बऱ्याच भावी भक्तांची गर्दी पण जमलेली आहे दर्शनासाठी. तर घरातून निघताना मी तुम्हाला बोलली होती की आम्ही देवदर्शनासाठी चाललोय. तर कुठे? आज एकादशी निमित्त खरं तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जात असतात. पण महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे इथे जर काही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर भेटत नाही. तर जे आहे ते आम्ही शंकराच्या मंदिरात आलो आहोत देवदर्शनासाठी. शूज इथेच काढून ठेवा बरं का. स्टँडमध्ये गर्दी जास्त. हां, आधी गाडीवर येता येताच झोपून गेला. घरी काय त्याची झोप व्यवस्थित झालीच नाही, त्यामुळे बाहेर आला की तो लगेच झोपून जातो.
भावी भक्तिकांच्या गर्दी बरोबरच तुम्ही इथे दान धर्म मागणाऱ्यांची पण भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। हे काय हो, रथ आहे का? अरे जे लोक लवकर आले होते दर्शनासाठी ते दर्शन करून रिटर्न देखील चाललेले आहेत। आम्हालाच थोडंसं लेट झालं। घरात लहान बाळ असलं की काम किती जरी पटापट आवरले ना तरी ते थोडंसं लेट होऊन जातं। हा मंदिराचा आतला परिसर आहे। हे तुम्ही बघताय ते मंदिराचं मेन गेट आहे आणि हे जे मेन मंदिर आहे सध्या काउंटरवर गेलेले तिकीट घेण्यासाठी 100 रुपये तिकीट आहे। हां हां आणि 12:30 वाजता रेग्युलर दर्शन। 12:30 आता टाइम किती झालाय? 12 वाजले। मग थांबून घ्यायचं का थोडा वेळ? हो थांबून घ्या। मग थांबून घेऊ तोपर्यंत आधीची पण झोप होऊन जाईल, मग त्याचं देखील दर्शन होऊन जाईल तोपर्यंत। चालेल ना? मग रेस्ट रूम वगैरे नाही की इथं? तर आम्ही दर्शनासाठी चौकशी केली तर स्पेशल दर्शन सुरू होतं आता फक्त, आणि नॉर्मल दर्शन 12:30ला सुरू होणार होतं। आणि मग आधी पण झोपलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हटलं थोडं थांबून मग दर्शन सुरू झाले की तोपर्यंत आधीची झोप पण होऊन जाईल। मग आता आम्ही थांबतोय, बाळाची तोपर्यंत झोप पूर्ण होऊन जाईल। तर आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभा राहिलोय, खूप गर्दी आहे, पुढे देखील भरपूर लोकांची गर्दी आहे, सगळ्यात लास्टला आम्हीच आहोत। तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे। आधीची चालली मस्त झोप, त्याची मान असं मानेत त्रास होतो। फायनली आधी पण झोपेतून उठलेला आहे, तरी पण अजून दर्शनाला सुरुवात काही झाली नाही। तो थोडा सरप्राईज आहे, कारण तो झोपेत होता तेव्हाच आम्ही इथं पोहोचून गेलेलो होतो आणि त्याला काही समजत नाही आम्ही कुठे आलोय ते।
इथे नारळ फोडण्याचं आहे. परफेक्ट अर्ध होतं. स्वाद पाहिल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. आधीची मस्त झोप वगैरे आधी पण फ्रेश झाला तोपर्यंत. पूर्ण तांब्याचे म्हणजे मी ना दिसते तुम्हाला कंप्लीट तांब्याची आहे. त्याच्यामध्ये वगैरे झालेला आहे. मेन मंदिरात फोटोशूट वगैरे करून देत नव्हते, फोटोग्राफी अलाव नव्हती, त्यामुळे जास्त काही शो करता नाही आलं. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. आधीने पण छान दर्शन घेऊन दिलं. थोडासा खेळा वगैरे मंदिरात. मंदिराबाहेरचं वातावरण पण एकदम प्रसन्न आहे सध्या. तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता. मंदिराचा जो कळस आहे तो एकदम भव्य आहे. आणि आतमध्ये पण मंदिराच्या एकदम छोटी छोटी काही मंदिरं होती, ती पण अतिशय सुंदर होती. छान वाटले इथं येऊन. आता हीच नंदीची मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्ही प्रवेशद्वार देखील पाहू शकता. भाविकांची गर्दी अजूनही तशीच टिकून आहे. काही भाविक दर्शन करून गेले तरी देखील सकाळच्या स्लॉट इथे 2 होते. सकाळी 12:30 ते 3 वाजेपर्यंत दर्शन होणार होतं. नंतर 3 ते 5 असा 2 तासाचा गॅप होता. नंतर 5 वाजता ते परत सुरू होणार होतं. आमचं पहिलं स्लॉटमध्ये दर्शन होऊन गेलं. जिथे शंकराचं मंदिर तिथे बेलाचं झाड नसणार असं कधी होणारच नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अगदीच मोठं, फार मोठं बेलाचं झाड आहे इथे. त्याला छोटे छोटे बेल पण आलेले आहेत.
इथे मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये भावी भक्तांची भरपूर गर्दी जमलेली आहे फोटो शूटिंगसाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी. कारण इथला परिसरच तितका नैसर्गिक आणि नयनरम्य आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता झालंय असं, आम्ही इथून एंट्री केलेली होती, एक्झिट पण इथूनच होतं, पण आता काही कारणास्तव बंद आहे. मग आता दुसरा प्रवेशद्वार शोधावं लागेल. हे छोटंसं महादेवाचं मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिर काम हा साईड व्ह्यू आहे मंदिराचा. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथे एक छोटीशी लायब्ररी देखील आहे. त्यामधून तुम्हाला देवाची पुस्तके वगैरे परचेस करता येऊ शकतात. बट सध्याला इथं कोणी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी काही घेतलं नाही. इथून देखील मंदिराचं जे शिखर आहे ते एकदम भव्य अप्रतिम दिसतंय. इथे मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये आदी आणि आजीचे पप्पा बसलेले आहेत. आधीला बाहेर आणलं का तो थोडं थकल्यासारखं होत असतो. आणि आता इकडे दुसरं एक्झिट दुसरा एक्झिट पॉइंट आहे इथे. आणि इथे आमच्या भरपूर मोठा पाणी देखील आहे. क्वचितच इथं मराठी लोक पाहायला भेटतात. चला आधी इथे आमच्या मागे काही फूड स्टॉल पण होते, पण भेळ वगैरे आज एकादशी त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. आणि फायनली आम्ही गाडी जिथे पार्क केली होती तिथे येऊन पोहोचलेलो आहे. आधी कुठे चालला तू? साहेबांना यायची पण घाई असती, जायची पण घाई असती. दर्शन वगैरे तर झाले होते, पण आता जोराची भूक लागलेली आहे. आणि इकडे यांचं तर सुरू पण झालेलं आहे. आता मी पण जेवण करते थोडंसं खिचडी फराळाचं. आणि फायनली जेवण वगैरे करून आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे.